मागे आपण एक ब्लाऊज शिकलो होतो, मागे बोटनेक आणि पुढे डीप नेकचा 4 टक्स ब्लाऊज. तर बरेच स्टुडंट्सचा मला WhatsAppवर मेसेज आला होता, की मॅडम तो ब्लाऊज एकदम परफेक्ट बसलाय, खूप सुंदर बसलाय. तर सेम मेथडनी तुम्हाला डीप नेकवाला शिकवायला जमेल का? तर मग मी विचार केला, की पूर्ण स्टिचिंग वगैरे न शिकवता तुम्हाला फक्त ड्राफ्टिंग शिकवावी, कारण शिवतात सेमच. स्टिचिंगचा मी ऑलरेडी तो तुम्हाला अपलोड केलाय व्हिडिओ. तर त्यासाठी मी सेम मेथडनी तुम्हाला डीप नेक 4 टक्स दाखवते आज. ठीक आहे, चला सुरुवात करूया आपण. सगळ्यात पहिले आपल्याला टाकायचंय पूर्ण उंची अधिक 1 इंच. पुढची उंची टाकायची आपल्याला पुढच्या उंचीमध्ये अधिक 1 इंच करायचं. बघा 14.5 इंच माझी पुढची उंची आहे. तुम्हाला जर माप कसं घ्यायचं कळत नसेल, पुढची उंची मागची उंची ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असेल, तर माप कसं घ्यायचं याचा व्हिडिओची जी मी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही एकदा चेक करून घ्या. त्यानंतर पूर्ण उंची जी आहे पुढची ती 14 आहे, 14.5. तर 14.5 मध्ये 1 इंच अधिक करून मी 15.5 वर मार्किंग करते. तुमची जेवढी पण पुढची उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून तुम्ही ठेवा. ठीक आहे, 2 ठिकाणी मार्किंग करते मी हे. बघा 15.5 इंचावर मार्किंग केलंय मी. त्यानंतर सरळ आडवी रेघ मारायची आपल्याला इथे. पहिले मागचा भाग बनवतोय आपण. त्यानंतर तुमच्या अंगावरचं शोल्डर जेवढं पण असेल त्याच्या निम्म करून ठेवायचंय तुम्हाला. आता माझ्या अंगावरचं शोल्डर आहे 14 इंच, तर 7 इंचावर मार्किंग करते मी. तुमचं जेवढं पण असेल त्याच्या फक्त निम्म करून ठेवा. त्यानंतर कंपल्सरी 1 इंच उतरवायचं इथे सर्व मापांसाठी. त्यानंतर इथून 2.5 इंचावर मार्किंग करायचंय सर्व मापांसाठी. बघा हे माप सेम असतं, हे चेंज नाही होत, कारण मधल्यामध्ये येणार आहे आपली शोल्डर पट्टी. आता मुंडा खोली मी तुम्हाला स्क्रीनवर देते, तर त्यानुसार तुम्ही ती ठेवा. तुमच्या मापानुसार जेवढी स्क्रीनवर दिसते तुम्हाला तेवढी तुम्ही मुंडा खोली ठेवा. आता यामध्ये दोन्ही डीप नेक आहेत लक्षात घ्या, त्यामुळे आपल्याला इथे शोल्डर मध्ये काहीतरी मायनस करावं लागतं, वजा करावं लागतं, नाहीतर शोल्डर खाली उतरतो. तर आता तुमचा मागचा गळा भरपूर डीप असतो, त्यामुळे इथे कंपल्सरी सगळ्यांना 1.5 इंच वजा करायचंय. ठीक आहे, तर आता कुठून वजा करायचंय बघा, असं मी आडवं टेप पकडते इथे. जिथे 1 इंच आपण उतरवलं तर त्या रेषेवर आडवं पकडते आणि बरोबर इथे जिथे 1.5 इंच येते तिथे मार्किंग करते. ठीक आहे, आता बघा हे मोजतीये मी, किती आलं हे माझं 5.5. जेवढं येईल तेवढं तुम्ही इथे ठेवा. बघा तुमचं माप कितीही असू दे, शोल्डर कितीही असू दे, तुम्हाला 1.5 इंच इथे कंपल्सरी वजा करायचंय, कारण मागचा गळा हा डीप आहे. आता काही स्टुडंट म्हणतात की मॅडम बरेच जण असतात ते एवढा डीप नेक नाही घालत, कुणाची चांगली मोठी पट्टी असते. म्हणजे आता समज मागे आता मी इथे ड्रॉ केलंय, ही पट्टी बऱ्यापैकी अशी पण असते, इथपर्यंत पण असते. तर अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी इथून 1.5 इंच वजा न करता इथून फक्त 1 इंच वजा करायचं तुम्हाला. एवढं लक्षात ठेवा. आता त्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचे सर्व मापांसाठी. कंपल्सरी आहे हे 1.5 इंच. त्यानंतर या दोघांचा काढायचा आपल्याला मध्य आणि मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा. आता हे जे 1.5 इंच मी दिलंय ते कोणासाठी द्यायचे 1.5 इंच? 40 पेक्षा कमी छातीसाठी 1.5 इंच. पण 40 पेक्षा पुढे जर छाती असेल तर तुम्हाला इथे 1 इंच तिरपं घ्यायचंय. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला छातीचं माप टाकायचंय. आता बघा जर तुमची पट्टी 2 इंच त्यापेक्षा कमी असेल, ठीक आहे, ही पट्टी 2 इंच किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला जे काही फुल बसचं माप आहे तुमचं त्याच्या 4थ्या भागामधून अर्धा इंच वजा करायचंय. पण जर ही पट्टी तुमची 2.5 इंच, समज 2.5 आहे किंवा 3 आहे किंवा 3.5 आहे, म्हणजे 2.5 पेक्षा कितीही मोठी असेल, ठीक, तर तुम्हाला इथे संपूर्ण छातीचा 4था भाग टाकायचा, त्यातून कुठलंही माप वजा करायचं नाहीये. बघा जेवढी ही पट्टी छोटी असणार आहे तेवढा हा भाग मोठा असणार आहे, आणि हा जेवढा भाग मोठा तेवढं इथे वरती शोल्डर लूज पडतं, लक्षात घ्या.
मग खांदे पडायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, अप्पर म्हणजे फुल बसचं जे माप आपण इथे टाकणार आहोत, त्या मापामधून बरचसं माप आपल्याला वजा करावं लागतं. का करावं लागतं? कारण माप वजा केलं की हे एकदम काखेमध्ये एकदम टाईट बसतो ब्लाउज आणि जर आपण खांदे उतरत नाही त्याचे. ठीक आहे? म्हणून तुम्हाला फक्त ही पट्टी म्हणजे ही जी पट्टी आहे, ही 2 इंच जर असेल, 2 इंच जर असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल, 2 पेक्षा कमी मग किती असू शकते? 1.5 असू शकते, इव्हन अर्धा इंच जरी ठेवायची असेल तरी किंवा एक नुसती नाडी तुम्ही बांधताय तरी सुद्धा तुम्हाला फुल बसचा चौथा भाग त्याच्यातून अर्धा इंच वजा करायचा आहे. आणि नसेल, नॉर्मल गळा असेल, एवढा असा मोठा असेल किंवा असा पण असेल, तर मात्र तुम्हाला फुल बसचा चौथा भाग एवढाच ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये कुठलंही अधिक किंवा वजा करायचं नाही. तर आता मी मुद्दामून मोठा गळा ठेवतीये 2 इंचाचाच. ठीक आहे? म्हणजे 2 इंचाचं आपण पट्टी ठेवतोय. तर त्यासाठी मी आता इथून फुल बसच्या चौथ्या भागामध्ये अर्धा इंच वजा करणार आहे. बघा माझा फुल बसचा चौथा भाग येतोय 8. त्याच्यामधून अर्धा इंच वजा केल्यावर राहतं 7.5. 7.5 इंचावर मार्किंग करतेय मी. त्यानंतर 1.5 इंच देऊयात आपण मार्जिन. तुम्हाला तुमच्या आवडीने तुम्ही 2 इंच सुद्धा ठेवू शकता. आता कंबरघेराचा चौथा भाग टाकायचा आहे. ह्याच्यामध्ये कोणतंही माप मिळवायचं नाही. आपण टक्स घ्यायचा नाहीये मागे. ठीक आहे? 6.5 येतोय माझा चौथा भाग. त्यानंतर 1.5 इंचाचं मार्जिन. आता दोन्ही पॉइंट जोडायचेत हे. आता हे दोन्ही पॉइंट जोडल्यानंतर लक्षात घ्या आपल्याला इथून काही माप वजा करावं लागतं. जर तुमची ही पट्टी 2 किंवा त्यापेक्षा कमी असेल, बघा 2 पेक्षा कमी, मग 1 असू शकते किंवा मग अर्धा असू शकते, है ना? कितीही कमी असेल 2 पेक्षा, तर तुम्हाला इथे पाऊण इंच खाली घ्यायचंय. ठीक आहे? या पॉइंट पासून पाऊण इंच खाली घ्यायचंय. आता आपण 2 इंच ठेवतोय, तर त्यासाठी मी पाऊण इंच खाली घेते, लक्षात घ्या. आता जर तुमचं नसेल तेवढं, 2 इंच नसेल पट्टी, तुमचं असं इथपर्यंत असेल, ठीक आहे? तर तुम्हाला फक्त इथून पाऊण इंचच्या ऐवजी तुम्हाला अर्धा इंच वजा करायचंय. ठीक आहे? म्हणजे इथून तुमचं पाव इंच कमी वजा होईल आणि जर तुमचा गळा खूपच असा मीडियम असेल, खूपच अगदी लहान-सहान असेल, तर मात्र तुम्हाला इथून फक्त पावच इंच वजा करायचंय. म्हणजे ह्या रेषेच्या खाली जर हा असा गळा असेल, तर पाव इंच वजा करा. असा गळा असेल, तर तुम्हाला अर्धा इंच वजा करा आणि अगदीच 2 इंच पट्टी असेल किंवा 2 पेक्षा कमी असेल, तर मात्र तुम्हाला पाऊण इंच कंपल्सरी वजा करायचंय. ठीक आहे? आता वजा केलेला आहे, त्याला आपण सरळ रेषेत जोडूया. तुम्ही एवढा मोठा ठेवा ना, तुम्ही इथे एक बोटा एवढा जरी ठेवला ना कपडा, तरी ह्याचे खांदे उतरत नाही. एवढा सुपब बसतो ना आणि एकदम खोल आणि रुंद गळा येतो. असं पण नाही की एकदम निमुळता गळा होईल. एकदम ब्रॉड गळा येईल, स्टिल तुमचे खांदे उतरणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. चला, आता हे जे वजा केलेलं माप आहे, इथे आपल्याला आपलं शोल्डर पट्टीचं माप टाकायचंय. आता तुमची शोल्डर पट्टी तुम्ही कितीही ठेवा, तुम्हाला आवडीनुसार. मी समज 1.5 इंचाची शोल्डर पट्टी मला हवी आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून ठेवते. काय 1 इंच? कारण इथून आपण बाही जोडणार, इकडून आपण गळ्याला शिलाई मारणार. तर 1 इंचावर मार्किंग करते मी एक्स्ट्रा. तर आता 1.5 मध्ये 1 मिळवल्यावर किती होतात? 2.5. 2.5 इंचावर मार्किंग करते मी. आपली जी मार्जिन आहे ती पूर्ण आपल्याला कंप्लीट केल्यानंतरच इथल्या पट्टीचं आणि गळ्याचं मार्किंग करायचंय. आत्ताच आपण गळ्याचं मार्किंग करणार नाही. ठीक आहे? चला आपण पुढचा भाग बनवूया आणि मग ह्याला कंप्लीट करूया. चला पुढचा भाग बनवूयात आपण. आता पुढचा भाग बनवताना बऱ्याचशा गोष्टी सिमिलर असतात ह्यामध्ये. ते म्हणजे शोल्डरचं माप सेमच असतं. ठीक आहे? जेवढं पण तुमचं अंगावरचं शोल्डर आहे त्याच्या निम्म करून टाकायचंय आपल्याला. आता माझ्या अंगावरचं शोल्डर किती आहे? 14. तर त्याच्या निम्म 7. 7 इंचावर मार्किंग केलंय मी. त्यानंतर कंपल्सरी इथे आपल्याला 1 इंच उतरवायचंय सर्व मापांसाठी. त्यानंतर इथून 2.5 इंचावर मार्किंग करायचंय सर्व मापांसाठी. आता हे जे तुम्ही मार्किंग केलंय, त्या दोन्ही मार्किंग्सला तुम्हाला जोडायचंय. जेवढी मुंडाखोली तुम्ही मागे ठेवली आहे, तेवढीच मुंडाखोली तुम्हाला पुढे ठेवायची आहे. मी तुम्हाला स्क्रीनवर तक्ता देते. आडवी रेख मारली आपण. आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला शोल्डरचं माप जे आहे ते वजा करावं लागतं. आता किती वजा करावं लागतं? बघा, तुमचा गळा जर 6 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला 1.25 इंच
वजा करायचे. ठीक आहे. पण 6 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला फक्त 1 इंच वजा करायचंय. ठीक आहे. तर आता मी 7.5 इंच घेणार आहे. त्यामुळे आपण इकडे 1.25 इंच वजा करायचं. 1.25 म्हणजे किती? संपूर्ण 1 आणि पाव. ठीक आहे. तर 1.25 इंचावर मार्किंग करतेय मी. आता हे मोजायचं किती आलं हे? तर हे आलं 5.25. तर जेवढं आलंय तेवढं इथे ठेवूयात ह्या लाईनवर. बघा सगळ्यांसाठी सेम नियम आहे. जर तुमचा गळा 6 किंवा त्यापेक्षा मोठा असेल, तर इथून तुम्हाला 1.25 इंच वजा करायचंय आणि 6 पेक्षा जर कमी असेल, तर तुम्हाला इथून 1 इंच वजा करायचंय. आता हे दोन्ही पॉइंट जोडूयात. जोडल्यानंतर ह्या दोन्ही पॉइंटचा काढायचा आहे मध्य. मध्य काढल्यानंतर आपल्याला पाव इंच आत यायचंय कंपल्सरी. आता पाव इंच आत आल्यानंतर ह्याला मी इकडे थोडंसं खालपर्यंत लाईन घेते. ठीक आहे. आता इथून आपल्याला 40 छातीपर्यंत 1.25 इंच घ्यायचंय, पण 40 छातीच्या पुढच्या मापासाठी आपल्याला 1 इंच घ्यायचंय. 1.25 इंच घेतलंय मी. झालं. मुंड्याचा आकार द्यायचा ह्याला. आता मुंड्याचा आकार दिल्यानंतर आपल्याला उंचीची सगळे मार्किंग करून घ्यायचे. बघा मायनस केलेलं शोल्डर आणि हे 2.5 इंचाचं मार्किंग आहे, ह्याचा मध्य काढायचं आपल्याला. चला मध्य करूया त्याचा. आता मध्य काढल्यानंतर इथे टेप पकडायचा एकदम सरळ. एकदम सरळ टेप पकडायचा आणि इथे सगळी उंचीची मार्किंग तुमची येईल. आता काय काय मार्किंग आहे? सगळ्यात पहिले गळ्याचं मार्किंग. किती माझा गळा? 7.5. गळ्यामध्ये कुठलंही अधिक करायचं नाहीये. त्यानंतर माझं टक्स पॉइंटचं माप आहे 9.25, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच अधिक करून ठेवते. तुमचं जेवढं पण असेल टक्स पॉइंट त्याच्यामध्ये अर्धा इंच अधिक करून ठेवा. त्यानंतर पुढची उंची किती? माझी पुढची उंची 14.5. त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून म्हणजे मी 15.5 इंचावर मार्किंग करते. आता हे सगळे मार्किंग आपल्याला सरळ करायचं. बघा तुमची पूर्ण उंची जेवढी असेल त्यामध्ये 1 इंच अधिक करून ठेवा. तुमचं टक्स पॉइंटचं माप जेवढं असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच अधिक करून ठेवा. आणि गळ्याचं मार्किंग फार लांबपर्यंत घ्यायची गरज नाही. गळा आपला इथल्या इथेच संपून जाणार. आता लक्षात घ्या, तुम्हाला ह्या पॉइंटच्या वरती म्हणजे ही जी तुमची मुंडा खोलीची रेषा आहे, ह्या मुंडा खोलीच्या रेषेच्या अर्धा इंच वरती अशी डॉट डॉट वाली रेषा बनवायची आहे. ठीक आहे. ही तुमची मुंडा खोलीची रेषेच्या वरती डॉट वाली रेषा बनवायची आणि बघायचंय की बाबा तुमची जी गळ्याची मार्किंग आहे ती ह्या रेषेवर किंवा रेषेच्या वरती तर येत नाहीये ना. जर तुमची ह्या रेषेवर किंवा रेषेच्या वरती आली तर तुम्हाला डिरेक्ट अशी लाईन मारून घ्यायची. बघा मी लाईन मारते पण मी ही कट नाही करणार, कारण माझा हा ऍक्च्युअल पॉइंट माझा हा नाहीये, माझा जरा जास्त येणार आहे. ठीक आहे. तर तुमची ही जी रेषा असणार आहे ना, हीच तुमची ऍक्च्युअल शोल्डर पट्टी टाकण्याची रेषा असणार आहे. पण माझं तर तसं नाहीये, माझं तर खाली येत आहे. मग खाली येते म्हटल्यावर मला इथून 1.25 इंच कंपल्सरी खाली घ्यायचंय. ठीक आहे. मग मी इथून 1.25 इंच खाली घेणार. आता ही मात्र माझी आहे ऍक्च्युअल शोल्डरची रेषा. इथे मात्र माझी मी शोल्डर पट्टी टाकणार आहे. बघा हा पॉइंट कळलाय का तुम्हाला? आता मात्र ह्याच्यावर मी शोल्डर पट्टीचं माप टाकणार आहे. मागं किती घेतलं होतं मी? 2.5. इथे पण किती घेणार मी? 2.5. ठीक आहे. आता हे जेवढं आहे तेवढं मोजायचंय आणि इथे खाली सेम ठेवायचं आपल्याला. तर बघूयात किती हे आहे. 3 आणि 1 रेष. इथे पण मी 3 आणि 1 रेष घेते. गळा कितीही खोल येऊ दे, जरा पण तुमचे खांदे उतरणार नाहीत, बिलकुल नाही उतरणार, जर तुम्ही सेम सगळं फॉलो केलं तर. त्यानंतर गोल गोल आकार देऊयात आपण छान छान गळ्याचा. तुम्ही इथे वेगळा वेगळा शेप देऊ शकता. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही पंचकोनी आकार देऊ शकता, स्वीट हार्ट नेक, पान गळा, तुम्ही कसा पण बनवू शकता आकार. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला इथून वरती उचललं जाऊ नये म्हणून एक रेष खाली यायचंय सर्व मापांसाठी. आता मी ही जी एक रेष खाली आली आहे ते तुम्हाला हे वरती जे आहे ना, ह्या लोकांना इथून खाली यायचंय. ज्यांचं हे खाली नाहीये म्हणजे तुम्ही हे मायनस नाही केलेलं, ज्यांची ही ऍक्च्युअल रेषा आहे ना, त्यांना फक्त इथून एक रेष खाली जायचंय आणि मग ते शोल्डर पट्टीला जोडून टाकायचंय.
ठीक आहे. आता आपल्याला फिटिंगची मापं टाकायची आहेत. चला, आता सगळ्यात पहिले फुल बसचा चौथा भाग अधिक पाऊण इंच घ्यायचे सर्व मापांसाठी. तुमच्या संपूर्ण छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. किती तुमची संपूर्ण छाती बघा. आता माझी आहे 32, त्याचा चौथा भाग येतोय 8. त्याच्यामध्ये पाऊण इंच अधिक केल्यानंतर येते 8.25. 8.25 इंचावर मार्किंग करते मी. त्यानंतर देते 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. बघा, शिलाई मार्जिन तुमच्या आवडीने तुम्ही एक्स्ट्रा पण देऊ शकता. आता इथे कमरेमध्ये जे माप मिळवायचंय त्याचा मी तुम्हाला स्क्रीनवर तक्ता देते. ठीक आहे. तर स्क्रीनवर तक्ता देते, त्यानुसार तुम्हाला कमरेमध्ये माप मिळवायचंय. आता माझ्या मापासाठी मला 2 इंच माप मिळवायचंय. ठीक आहे. तर माझे 6.5 इंच कंबरघेर आहे, चौथा भाग आहे. ठीक आहे. माझ्या कंबरघेराचा चौथा भाग 6.5 इंच येतोय. त्यामध्ये मी 2 इंच मिळवणार. 1 इंच, 2 इंच. आता तुमच्या कंबरघेराचा तुम्ही चौथा भाग करायचा आणि तक्त्यामध्ये बघायचं तुमची छाती किती आहे. त्यानुसार तुम्हाला ते माप अधिक करायचंय. ठीक आहे. आता मी 2 मिळवल्यावर येते 8.5 इंच. चला, 8.5 इंचावर मार्किंग करते मी. त्यानंतर 1.5 इंचाची देते मार्जिन. जोडूयात आपण ह्याला. बघा, माझं स्ट्रेट आलंय, तुमचं तिरपं पण येऊ शकतं. मोठ्या बुबीज असेल तर तिरकं येतं किंवा मग बुबीज छोट्या असतील तर असं पण येऊ शकतं. माप जसं चेंज होईल तसं शेप चेंज होतो. ठीक आहे. आता छातीचा 10वा भाग टाकायचा आहे तुम्हाला. माझा येतोय 3.25. मी तुम्हाला छातीचा 10व्या भागचा जो तक्ता आहे तो स्क्रीनवर देते, तुम्ही बघून टाका. आता वरचं जेवढं पण माप असतं त्याच्यामधले अर्धा इंच वजा करून खाली माप ठेवायचे आपल्याला. ठीक आहे. सर्व मापांसाठी हे माप जेवढं असेल त्याच्यापेक्षा अर्धा इंचानी हे माप कमी असतं. चला, जोडूयात आपण हे. त्यानंतर तुम्ही कंबरघेरात किती मिळवलं होतं? जेवढं तुम्ही तक्त्यानुसार मिळवलं होतं तेवढंच तुम्हाला इथे ठेवायचंय. आता बघा, मी मिळवलं होतं 2 इंच. तर मग मी इथे 2 इंचामध्ये मार्किंग करणार आहे. बघा, मी इथे 2 इंच ठेवलं ह्या रेषेपासून आणि इथे मी मार्किंग केलं. तुम्हाला पण तेच करायचंय. समज तुम्ही 1.5 इंच मिळवलंय तर तुम्हाला इथे ठेवून मार्किंग करायचंय. समज तुम्ही 3 इंच मिळवलंय तर 3 असं ठेवून तुम्हाला मार्किंग करायचंय. ठीक आहे. चला, जोडूयात आपण ह्याला. आता ह्याचा काढायचा आपल्याला मध्य. त्यानंतर याचा पण काढायचा मध्य. या रेषेचा पण मध्य काढायचा आहे. आता हे जे पॉइंट्स आहे इथून अर्धा इंच कंपल्सरी सर्वांसाठी बाहेर जायचंय आपल्याला. इथून 1/2 इंच कंपल्सरी सगळ्यांसाठी बाहेर जायचंय. त्यानंतर आपल्याला हे पॉइंट्स जोडायचे आहेत. बघा, हे पॉइंट असं जोडूयात आपण. तर जोडल्यानंतर याला हलकासा गोल आकार द्यायचा. आता हा जो टक्स आहे आपला तो कंप्लीट झाला. आता मुंड्यातला जो टक्स घ्यायचा आहे तो मी स्क्रीनवर चार्ट देते तुम्हाला. कुणाच्या छातीनुसार किती घ्यायचंय तुम्हाला ते तिथे स्क्रीनवर दिसेल. तर माझा इथे मला 1.25 इंचाचा घ्यायचा आहे. ठीक आहे. तर 1.25 इंचाचा घेतल्यामुळे इथे मला 1.25 इंचावर मार्किंग करायचंय. बघा, 1.25 इंचावर मार्किंग करते मी. आता जिथे मार्किंग केलंय मी डायरेक्ट जोडतीये. जोडल्यानंतर अर्धा इंच खालून मला थोडंसं मार्किंग करायचंय. बघा, मी डॉट वाली रेषा बनवते अर्धा इंच खालून. तुम्ही मोजून घ्या बरं का. हा, तर बरोबर या मुंड्याच्या रेषेपासून मी अर्धा इंच खाली डॉट वाली रेषा बनवली. आता ह्याच्यामध्ये मला बरोबर 1.25 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. बघा, 1.25 इंचाचा मोजतीये मी इथून. तर 1.25 इंचाच्या निम्म किती होतं बरं? अर्धा आणि एक रेष होतं. 1.25च्या निम्म किती होतं? अर्धा आणि एक रेष. तर मला इकडून या रेषेपासून अर्धा आणि एक रेष आणि या रेषेपासून अर्धा आणि एक रेष असं ठेवायचंय. तर मग तुमचा जेवढा पण टक्स इक्वली येतोय त्याच्यामध्ये अर्धा आणि एक रेष ठेवायचा. बघा, आता माझं मी निम्म निम्म करून ठेवते. तुम्ही पण जेवढा टक्स तुमचा इक्वल आहे त्याचा निम्म निम्म करून ठेवा. जेवढा पण तुमचा हा टक्स इक्वल येणार आहे त्याच्या निम्म करून ठेवायचा. आता जोडायचं कसं ते सांगते मी तुम्हाला. बघा, हा जो टक्स आहे पूर्ण ह्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. मध्यावर मार्किंग करायची आपल्याला आणि मार्किंग केल्यानंतर इथून खाली आपल्याला अर्धा इंच यायचंय सर्व मापांसाठी. आता मात्र जिथे अर्धा इंच मार्किंग केलंय तिथून आपल्याला ह्या टक्सला भिडवायचंय. ठीक आहे. हा टक्स आपला कंप्लीट झालाय, पण आपला मुंड्याचा आकार नवा तयार नाही झालेला अजून, तो आपल्याला करायचा आहे. बघा, हे मोजायचं आपल्याला किती येते आपलं 5.25. सेम मला इकडे घ्यायचंय हे 5.25. बघा,
5.5. आता हे मोजूयात किती येते हे. आता हे अर्ध्याला एक रेष कमी येते. तर हे जेवढं पण येतंय अर्ध्याला एक रेष कमी तेवढं मी इथे ठेवणार आहे. अर्ध्याला एक रेष कमी आणि हे जोडून घ्यायचे आपल्याला. तुमचं इथे जेवढं येईल तेवढं सेम टू सेम इथे ठेवा आणि जोडून घ्या. त्यानंतर इथे जेवढं येईल तेवढं इथे घ्यायचंय आपल्याला. बघा अर्ध्याला एक रेष कमी घेतेय मी इथे. त्यानंतर त्रिकोणी गुण्या घेते मी हा आणि ह्याला असं समांतर ठेवते फिटिंगच्या रेषेवर आणि फिटिंगच्या रेषेवर समांतर ठेवल्यानंतर ह्याला मी रेघ मारून घेते. बघा रेघ मारल्यानंतर ही रेघ थोडी आपल्याला वाढवायची आहे. ही रेघ आपल्याला वाढवायची थोडी. आता मात्र ह्याला आपल्याला ह्या रेष एवढं बनवायचे म्हणजे इथून ते इथपर्यंत जेवढं आहे ना ते मोजायचे आपल्याला. किती आहे हे बघा, हे आहे 4.5. मग इकडं पण 4.5 इंचावर मार्किंग करते मी. आता मात्र ह्या फ्रेंच कर्वचा जो पण गोल गोल भाग आहे तो तुम्ही ठेवा आणि ह्याला मस्तपैकी असा छान नवीन मुंड्याचा आकार द्या. बघा आपला टक्स पण तयार आहे आणि नवा मुंडा आपला तयार आहे. बघा हा टक्स आपला कट नाही करायचा आपल्याला, हा आपल्याला शिवून टाकायचा आहे. ठीक आहे. आता आपला हा ए पॉइंट आहे, हा बी टक्स आहे, तो तयार झालाय आपला. आता तुमचा हा जेवढा पण टक्स आहे ह्याच्या निम्मा तुमचा इथून टक्स येतो. ठीक आहे. आता माझा हा 2 इंच आहे तर याच्या निम्म किती होतं 1 इंच. मग मी इथे 1 इंचावर मार्किंग करणार आहे. हा माझा सी टक्स आहे. बघा तुमचं हे जेवढं आहे त्याच्या इथे निम्म ठेवा. ठीक आहे. त्यानंतर इथून तुम्हाला इथून बघा मी तुम्हाला स्क्रीनवर देते कोणासाठी किती घ्यायचं आहे टक्स ते. ठीक आहे. तेवढा तुम्ही घ्या. आता माझ्यासाठी मी 1.5 इंचाचं घेतेय तर 1.5 इंच कसं निम्म करणार मग. पाव आणि एक रेष इकडे, पाव आणि एक रेष इकडे, दोन्ही बाजूला मी दिले. आता हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आणि हा पॉइंट ह्या दोघांचा आपल्याला मध्य काढायचा आहे. काढूयात मध्य ह्याचा आपण. आता हा जिथे पण मध्य आलाय त्याला आपल्याला ए मधून डायरेक्ट जोडायचंय. हा आपला चौथा टक्स आहे डी वाला. आता ह्याला मात्र कंपल्सरी सर्वांना अर्धा इंचाचा टक्स द्यायचा आपल्याला. तर मग अर्धा म्हणजे किती, इकडे पाव इकडे पाव. आता ह्याला जोडायचं कसं, तर हा जो ए पॉइंट आहे आणि हा जो पॉइंट आहे फिटिंगच्या रेषेचा याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. आला मध्य. आता या मध्यापासून पण अर्धा इंच अलीकडे यायचं आपल्याला सर्व मापांसाठी. ठीक आहे. आता हा जो आहे तो डी टक्स झाला आपला. बघा बघा इथे आपण ह्याचा आणि ह्याचा मध्य काढला आणि या मध्यापासून आपण अर्धा इंच मागे आलोय. आता बघा ह्याला जोडतीये मी असं. आता बघा दोन्ही आपल्याला टक्स मोजायचे, लांबी मोजायची दोघींची. ठीक आहे. दोघांची लांबी मोजायची, एकसारखी करायची म्हणजे आपल्याला कपडा कुठे कमी जास्त नको व्हायला. आता हा किती आहे, हा 4.25 इंच आहे. नाही 4.25 नाही सॉरी. आता हा टक्स मोजल्यावर किती येतोय बघा, हा 5 ला एक रेष कमी येतोय. मग तिकडचा बघूया, नाही हा मोठा आहे. मग हा किती मोठा आहे बघूया आपण. हा बरोबर 5 इंच येतोय. म्हणजे खालची रेषा जी आहे ती 5 इंच येते. तर आपल्याला मग वरची रेष पण 5 इंच बनवायची आहे. ठीक आहे. थोडंसं वाढतंय बघा इथे. आता हे का वाढवायचं आपल्याला, फिटिंग मारताना तुम्हाला कुठलाही कपडा कमी जास्त व्हावा नाही म्हणून आपल्याला हे वाढवायचंय. बघा हा कपडा कमी पडला असता की नाही, मग फिटिंग करताना प्रॉब्लेम झाला असता. ठीक आहे. आता हा मात्र ह्या रेषेपासूनच कट करायचंय आपल्याला, पण इथून मात्र तुम्हाला असं कट करायचंय. पण मात्र हे 2 पॉइंट आपल्याला जोडायचे असे. ठीक आहे. हे जोडल्यानंतर हा अखंड कपडा आपल्याला कापता येईल. म्हणजे इथून आपण कट करणार आहोत इथपर्यंत, इथून ही रेष आणि इथून मग ही बाहेरची रेष आपण कट करणार आहोत. ठीक आहे. आता जर तुम्हाला नॉर्मल 4 टक्स बनवायचा असेल बिना योकवाला तर हा तयार आहे. हा तुम्ही असाच्या असा कट करून शिवू शकता. पण आपल्याला योक पट्टीवाला बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवर माप देते कोणासाठी किती घ्यायचंय. तर माझ्या मापासाठी मला 3 इंच घ्यायचंय. तर मी इथे 3 इंचावर मार्किंग करते. ठीक आहे. आता हा आहे आपला स्टार पॉइंट. आता स्टार पॉइंट मोजायचंय किती आलाय बघा, इथपासून मोजलंय मी इथपर्यंत किती आलाय, किती आहे
3.25. बघा इथे मी अर्धा इंच द्यायचं विसरली आहे. कंपल्सरी सर्व मापांसाठी इथे अर्धा इंच मायनस करायचे आपल्याला. हे आपलं वजा होणार आहे. आता हे माझं आलं होतं 3.25. तर मला इथे पण बरोबर 3.25 इंचावर मार्किंग करायचंय ह्या रेषेवर. सेम फिटिंगच्या रेषेवर 3.25. आणि याला आपण रेघ मारून घेऊया. झालं. आता बघा इथे जेवढं घेतलंय त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून आपल्याला इथे घ्यायचंय. तर 3.25 होतं की नाही, मग मी 4.25 इंचावर मार्किंग करतेय. बघा 4.25 इंचावर मार्किंग केलं. आता याला आपल्याला छानपैकी गोल गोल आकार द्यायचा योगपट्टीचा. आता हे सगळं आपलं तयार झालंय, पण ह्याचे तुकडे सगळे सेपरेट करण्याआधी आपल्याला पहिले ह्याचा मागचा भाग रेडी करून घ्यायचा आहे. आणि मागचा भाग तयार केल्यानंतर मग आपण हे सगळं तुकडे तुकडे कट करणार आहोत. चला कसं कापायचं बघूयात आपण. आता मी हा ब्लाऊज कट करताना मी फास्ट मध्ये नाही टाकत आहे, एकदम स्लोली कट करते, म्हणजे तुम्हाला कळेल मी नक्की काय कुठे कापलंय. पहिले हे कट करते मी, नंतर हे अर्धा इंच आपण जे मार्किंग केलं होतं वरती ते, त्यानंतर साईडची जी फिटिंगची रेषा आहे ती कट करते मी. त्यानंतर बघा मुंढा कट करूयात आपण. आता मुंढा हा मी प्रॉपर कट नाही करणार आहे. मुंढा मी असा हा मी नंतर कट करणार आहे. त्यानंतर हे जे उतरवलं होतं आपण ते कट करतेय मी. बघा आता हा कागद आहे म्हणून मी कट करतेय, ही रेषा कट करते आपली, पण तुम्हाला ही रेष कट नाही करायची कापडावर. ठीक आहे. आता हा मुंड्याचा आकार आहे बघा, जिथपर्यंत टक्सची रेषा आहे तिथपर्यंत मी कट केलाय. त्यानंतर मी टक्सची डायरेक्ट रेषा कट करतेय. टक्सची रेषा कट केली आहे. आता बघा हा जो भाग आहे हा टक्स कट करायचा आहे आपल्याला. आता हा टक्स कट करूयात आपण. हा टक्स कट करूया. बघा मी योगपट्टी अजून वेगळी नाही केलेली. का नाही केली, कारण आपल्याला हे मार्जिनचं आपल्याला फिटिंग द्यायची आहे मागच्या भागाची, आणि ते कम्प्लीट केल्यानंतर मग आपण ही योगपट्टी वेगळी करणार आहोत. आणि योगपट्टी मधून पण आपल्याला 5 इंच मायनस करायचं. ठीक आहे. आता बघा हा जो भाग आहे ह्याच्यामधून कंपल्सरी आपल्याला एक रेष उतरवायची सर्व मापांसाठी. फक्त एक रेख. एक रेख म्हणजे किती, पावच्या निम्म. बघा मी एक रेघ उतरवते इथे फक्त. तर या एक रेघेवर मला हे मार्जिनचा भाग ठेवायचा आहे. बघा ठेवला मी. ठेवल्यानंतर हा आखून घेते मी. आता आखून घेतल्यानंतर ह्याला मला जोडायचंय. बघा हा जो भाग आहे हा आपला तिरपा करायचा आहे आपल्याला असा. आता जोडल्यानंतर मात्र बघा ही रेष थोडीशी तिरपी होईल. दिसतंय तुम्हाला. बघा ही रेष अजून थोडी तिरपी झाली, कारण आपण जेव्हा फिटिंग करणार आहोत त्यावेळेस ऑलरेडी हा टक्स मारलेला असणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला हा टक्स असा जोडूनच तुम्हाला कन्सिडर करायचे की हा टक्स ऑलरेडी बसलेला आहे. तर मात्र मग ही जी रेषा आहे ती नंतर चेंज होते. बघा त्यानंतर इथलं जे आहे हे तुम्हाला थोडस ब्रॉड घ्यायचं. ठीक आहे. बघा सोडून दिलं मी हे. आता मात्र ह्याला इथे मर्ज करून टाकायचंय.
झाला, मुंडा तयार झाला. आता हे जसं आहे तसंच्या तसं मी स्ट्रेट घेतेय, किंवा मग तुम्ही हे जेवढं आहे त्याच्यापेक्षा पाव इंच वजा करून पण ठेवू शकता. आता हे किती आहे तुमचं? हे मला मिळालंय पाऊण इंच मिळालंय, तर मी इथे अर्धा इंच ठेवते. ठीक आहे, अर्धा इंच ठेवते मी हे, आणि ह्याला इथे मर्ज करते मी. बघा हे जे माप आहे हे मी मोजलं, ह्याच्यामध्ये अर्धा इंच वजा करून ठेवलं. आता मात्र मी ह्याचा गळ्याचं मार्किंग करते. कसं करायचंय गळ्याचं मार्किंग ह्याचं आपल्याला? आता बघा 2 इंचाची तयार पट्टी हवी असेल तर आपल्याला 3 इंच ठेवावं लागतं. ठीक आहे, 3 इंचावर मार्किंग करते. जेवढं पण तुम्ही पट्टी ठेवणार आहे त्याच्यापेक्षा 1 इंच अधिक ठेवा. आता हे मोजतीये मी किती आहे? 3 इंच. तेवढंच हे इथे ठेवतेय मी, 3 इंच. बघा भरपूर गळा रुंद होणार आहे माझ्या साईजनुसार. आता इथे तुम्ही कोणताही आकार तुमच्या आवडीने देऊ शकता. मी आपला बेसिक गोल आकार जो आहे तोच देतीये. ठीक आहे, मागचा भाग तयार आहे आपला. कट करूयात आपण ह्याला. आता याला आपल्याला कट करायचंय. बघा हा भाग आणि हा भाग कट करून बाजूला करूयात आपण, योगपट्टीचा भाग, आणि त्याच्यामधून आपल्याला पाव इंच मायनस करायचंय. आता तुम्ही म्हणाल का मायनस करायचंय? तर योगपट्टी उचलली जाऊ नये आणि ती तुमच्या पोटाला अगदी परफेक्ट बसावी यासाठी. बघा हे जर तुम्ही कापलं डिरेक्ट कापडावर, तर कापडावर हे असं कापू नका, तुम्हाला गरज नाही पडणार. तुमची मार्किंग असेल, तुम्हाला शिवता येईल. पण कागदावर कापल्यानंतर तुम्हाला कापडावर ठेवल्यानंतर ते असं छापायला खूप हेल्पफुल राहतं, म्हणून तसं ते कापा तुम्ही. आता बघा हे कमी जास्त होऊ नये म्हणून पहिले आपल्याला मोजायचंय, हे कमी जास्त होऊ नये. बघा हे बघा, हे असं जोडायचंय. हा टक्स बघा हे थोडं जास्त आहे. ठीक आहे, तर मग हे जास्त आहे तर हे जेवढं आहे तेवढं मार्किंग करा आणि ह्याला मर्ज करून टाका असं, आणि ते रिमूव्ह करून टाका. दिसते? बघा मी इथे कमी नाही केलं बिलकुल, मी इथल्या इथेच त्याला फिरवलंय. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्याच्यामुळे फिटिंग मध्ये खूप खूप जास्त तुम्हाला फरक दिसून येईल. ब्लाऊज शिवताना तुम्हाला जरा पण झंझट नाही होणार, आणि एवढं सुंदर बसतो ना ब्लाऊज. ठीक आहे, आता हा पार्ट जो आहे तो रेडी आपला. त्यानंतर बघा ह्याला इथून आणि इथून पाव पाव इंचावर आपल्याला मार्किंग करायचंय. पाव पाव इंचावर मार्किंग करतेय मी. बघा इथे पाव इंचावर मार्किंग करते. ह्याला पण इथून पाव इंचावर मार्किंग करतेय. आता जे काय मार्किंग केलंय त्याला आपण जोडूया. आता बघा हे मार्किंग केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला बरोबर या रेषेवरच ही पट्टी अशी ठेवून जोडायची आहे. ठीक आहे, ह्याला जोडतीये मी. दोन्ही बाजूने चिकटवतीये म्हणजे ते निघणार नाही. आता हे चिकटवल्यानंतर मी जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकते. बघा थोडासा कागदाचा तुकडा सुद्धा मी कट केलाय, अगदी किंचित, एक रेष पण नाहीये. आता ही आपली योगपट्टी तयार आहे. आता बघा ह्या योगपट्टीला इकडे हुकलूक पट्टीसाठी आणि इकडे वरती तुम्हाला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायची आहे. त्यानंतर याला इकडच्या बाजूला खाली तुम्हाला शिलाई मार्जिन द्यायची आहे, कारण आपण बाकी सगळीकडे मार्जिन ऍड केली आहे, फक्त हुकलूक पट्टी आणि हा खालचा जो भाग आहे याला मार्जिन ऍड केली नाहीये. त्यामुळे हुकलूक पट्टीसाठी अर्धा इंच आणि इथे खालच्या भागाला अर्धा इंच ऍड करायचे. बाकी जे टक्स आहे ते तुम्ही तसेचे तसे छापा,
जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी एक ह्याचाच सेम हाच पण बोटनेकवाला मी बनवलाय. त्याची लिंक मी तुला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो कसा शिवलाय तो बघा. सेम तो आणि हा एकसारखा शिवतात. जर तुम्हाला बाही कोणती बनवायची, कशी कट करायची याचं काही शंका असतील तर बाहीचे तिन्ही व्हिडिओ जे मी अपलोड केलेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला आवडेल ती बाही, शॉर्ट बाही किंवा लाँग बाही किंवा एल्बो लेंथवाली कोणती पण तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्राफ्टिंग बनवू शकता आणि शिवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.